डंबेल काय माहिती मिळते का? हे कुणाचं कटकार असताना कळलं पाहिजे. लवकरात लवकर. परत करतो थांब. मातोश्री कुठं? बँकेत चाललो. ते नवीन चेकबुकासाठी सही करायची होती म्हणून. मातोश्री कालच एवढा मोठा हल्ला झालाय तुमच्यावर. तुम्ही आत्ता काय बाहेर पडू नका. अरे पण सही. तुम्ही बँकेत जायचं नाही. बँक येईल तुमच्याकडे. तुम्ही आराम करा. मी आणतो बँकवाल्याला. चला. शंकर, बेट्या आता नुसतं गप ऐकायचं, तोंडात एक शब्द काढायचा नाही, कळलं? हां जिंक शंकर. अरे गौरीजी काय म्हणता? काल काय राडा घातलास तू? गौरीजी तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आधी. हे बघा, एखाद्या माणसाचा जर जीव धोक्यात आहे तर त्याची मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी जे काही केलं माणुसकीच्या भावनेतूनच केलं. आणि तुम्ही पण नाही का त्या मारेकऱ्याच्या तोंडावर शाल गुंडाळली त्याला लोळावला खाली. मग जशी तुम्ही मदत केली तशी मी बी केली. आणि अख्खा खाव त्यांना मातोश्री म्हणतो, मी बी मातोश्री म्हणलो. तर त्यात त्याचं नाही म्हणत आहे मी, नाटकाचं म्हणतेय. नाटकात काय घोळ घातलास तू? लय वैताग आलता बघ तुझा. असं वाटत होतं एक सन्न दिशेत ठेवून द्यावीत तुला. हा नाही, ते पहिल्यांदा स्टेजवर गेलो ना, सर घाबरगुंडी उडाली माझी. ते दोस्त आहेत माझ्या, दोस्तीत चालतं एवढं आहे ना. हां. मग एक दोस्त म्हणून सांगते तुला, ऐक. समोरच्याला मदत करावी, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून नाही. तुझा जीव धोक्यात घातलास ते घातला, ते पण कोणासाठी? त्या लोकांना लुबाडून खाणाऱ्या सावकार मातोश्रीसाठी. तिची पाप जर तिच्यावरच उलटतायत तर तू कशाला हिरोगिरी दाखवतो रा? जाऊ द्या. काल जर तुला काय कमी जास्त झालं असतं तर तुझ्या गरीब आईने कुणाकडे बघायचं होतं शंकर? ते जाऊ दे ते सगळं. तुम्ही इकडे कसं काय मार्केटमध्ये? आज आषाढी दिंडी येणार आहे मुक्कामाला, त्याच्यामुळे खरेदी करायला आलते. हा चांगलंय. आलास तर ये वारकऱ्यांची सेवा करायला. तसं पण पुण्य भलाई करायची तुला आवडच आहे की? हा मी परत नाही येतो. जरा आत्ता साहेबांबरोबर घरी चाललोय. आईचे ते सरकारी पेन्शनचं काम आहे ना तिकडं. चालेल चल. शंकरराजे. हा शारदा, अगं आरतीचं ताट घेऊन आले पाहुणे. या या या. पंधरा दिवसाच्या प्रवासानंतर कधी एकदा कृष्णाईंकडे येतो असं झालं होतं. कृष्णाईच्या घराचा मुक्काम आणि विठू माऊलीच्या घराचा मुक्काम लई बरं वाटतं मनाला. कामाच्या व्यापामुळं मला कधी पंढरपूरला जायला मिळत नाही. तुम्ही आलात ना समजे की पंढरपूरच माझ्या घरी आल्यासारखं वाटतं मला. तुमची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा. या ताई या. या. या माऊली. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, पार्वती पदे हर हर, पवन सुत हनुमान की. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय ज्ञानोबा तुकाराम. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, पार्वती पदे हर हर, पवन सुत हनुमान की.
माऊली तुम्ही आतमध्ये आराम करा. कृष्णा, काल सगळ्या गावामोर इंदूकडून चुकून तुझा अपमान झाला ना, तिच्या मनाला लई लागलंय ग. आता तिला तिची चूक लक्षात आली आहे. तू बी मोठ्या मनानं माफ करून टाक ना. कृष्णाई, तुम्ही 1 नंबरची आणि दिदी 2 नंबरची समजा आणि माफ करा. म्हणजे तुमची धाकली बहीण समजा आणि माफ करा असं म्हणायचं होतं. हा. इंदुराणी, चपला काढा. ते तूच म्हणली नव्हती का, माणसाच्या मनाचा काय अपलट करता आला तर किती चांगलं होईल म्हणून. तसलं काय तर झालंय. आमच्या इंदुराणीच्या मनाचा काय अपलट झालाय बरं. तुझ्यावर लई जीभ चालवली नव. त्या पापाचं प्रायचित म्हणून तिनं 8 दिवस मौन व्रत धारत करायचं ठरवले. अजिबात बोलणार नाही आणि इथं सेवा द्यायचं बी ठरवलंय. तवा राग दुश्मनी विसरून माफ करून टाक. अगं त्या इंदुराणीने तमाशा केला. कृष्णा इसने नाही नाही ते बोलली. मनात राग धरून चुका मोजत बसण्यापेक्षा माफ करणं केव्हाही चांगलं. ठिणगी पडली आणि तिथं गवतच नसल तर वनबा पेटत नाही. मनात राग नसल तर दुश्मनी कसली. दया क्षमा शांती तिथे देवाची वसती. आज कृष्णाच्या दारात येणारा प्रत्येक जण देव आहे. ये. गौरे, झाली का खरेदी? आली का गौरी? गौरी, इंदूला तिची चूक कळली आहे. तिला लई वाईट वाटतंय आणि कृष्णाने बी तिला मोठ्या मनानं माफ केलंय. तेव्हा तू बी जरा थंड घे. धाकटे आई, चला.